नमस्कार. मायेच्या स्वादमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण एक असा गोड पदार्थ बनवणार आहोत जो जितका चविष्ट आहे तितकाच पौष्टिकसुद्धा आहे. कोकणात सणासुदीला, नैवेद्याला, एकादशीला तर खास करून बनवतातच मुगाचं कडण. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. आधी मूग घेऊन हलकेसे भाजून घ्यावे. हलकेसे भाजल्यामुळे त्याला खिरीला खमंग वास येतो आणि सुंदर होते खीर. चांगलं बारीक मंद आचेवर चांगले मूग भाजायचे. मूग भाजून घेतल्यानंतर ते मी एका वाटईमध्ये काढून घेते धुण्यासाठी. कारण की आपण पहिल्यांदा असेच मूग भाजले आहेत ना, ओले करून मूग भाजले तर ते भाजणार नाही व्यवस्थित, म्हणून मी नंतर धुणार आहे. हे काढून घेते सर्व आणि गार पाण्याने मग चांगलं धुवून घेणार 2दा-3दा. धुतल्यानंतर एक कुकर घेऊन आपण कुकरमध्येच मूग शिजवायचे आहेत, कारण की ते चांगले शिजणार. 1 चमचा तूप घालून रवा घेतला आहे मी अर्धा वाटी रवा चांगला खमंग भाजून घ्यायचा. त्यात भाजल्याने त्याला एक खिरीला दाटसरपणा येतो आणि चांगला खमंग भाजल्यानंतर त्यामध्ये आपण ती धुतलेली मुगाची डाळ ती घालायची आणि तीसुद्धा चांगली परतून घ्यायची. परतल्यानंतर पाव चमचा हळद, पाव चमचा जिरे आणि आधी मी भिजवून ठेवलेले साबुदाणे ते घालायचे आणि ते सुद्धा परतून घ्यायचे. साबुदाण्याने पण अप्रतिम असं चव येते. आणि त्यात आपण पाणी घालायचं, हवं तेवढं पुरेसं घालायचं पाणी. आणि त्यामध्ये वेलची पावडर, गूळ घालायचं आणि चांगलं ढवळून घ्यायचं मिश्रण. चांगलं ढवळून घेऊन मग त्या कुकरला शिट्ट्या करायच्या, झाकण लावून 3-4 करायच्या शिट्ट्या. आणि शिजल्यानंतर ही पहा अशी दिसते आपली खीर. ही जरा दाट झाली शिजल्यानंतर. त्यामध्ये मी आणि थोडं 1 तांब्या असं पाणी घातलं आहे, कारण कडण हे कधी पातळ चांगलं लागतं, जाडसर नाही एवढं. त्यामुळे मी तर पातळ करून घेतलं आहे. नंतर मी त्यामध्ये ओलं खोबरं घातलं आहे. ओल्या खोबऱ्याचा रस पण काढून घालतात. त्याऐवजी मी गाईचे दूध घालणार आहे त्या खिरीमध्ये. आणि गरम गरम असताना दूध घालू नये, नाहीतर खीर फाटण्याची शक्यता असते. बघा आपल्या मुगाच्या खिरीला किती छान दाटसरपणा आला आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून पहा आणि कशी झाली ते सांगा. पुन्हा भेटू अशाच एका पारंपरिक रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.